सर्वकालीन उच्चांकी पातळीपासून सोन्याचे दर आज जवळपास 10% घसरलेत. म्हणजे जवळपास 8,000 रुपयांनी सोनं आज स्वस्त झालंय. ही दर घसरणीबद्दल इतकी महत्वाची माहिती मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असताना सुद्धा सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा का बरं करून घेता येत नाही हे तुम्हाला माहितीये का? जेव्हा सोन्याचे दर वाढत असतात त्या अप ट्रेंडिंग मार्केटमध्ये आपल्या भीतीपोटी सोन्याचे दर आणखीन वाढतील यामुळं आपण सोन्याची खरेदी पटकन करतो. याच्या अगदी उलट जेव्हा सोन्याचे दर कमी होत असतात त्यावेळेला आपल्याला अगदी बॉटम रेट एक्सपेक्ट असतो सोन्याचा, जो प्रॅक्टिकली इम्पॉसिबल असतो. त्यामुळं आपण सोन्याचे दर आणखी कमी होतील याची वाट बघत असतो आणि त्या प्रोसेसमध्ये सोन्याचे भाव पुन्हा रिट्रेस होतात, पुन्हा वाढायला लागतात. या रेटपासून सोन्याचे दर आणखी घसरूही शकतात आणि वाढूही शकतात. ही गोष्ट आपण पहिल्यांदा ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि नंतर आपला खरेदीचा प्लॅन बनवला पाहिजे. ही गोष्ट आपण एक उदाहरण घेऊन आणखी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा आपल्याला 100 ग्रॅम सोन्याची खरेदी करायची आहे. पैकी पार्शियल परचेस म्हणून आपण या दरामध्ये 50 ग्रॅम सोन्याची खरेदी करत असेल आणि बाकीचं 50 ग्रॅम सोनं हे भविष्यात काही काळानंतर जर खरेदी केलं, मे बी त्या वेळेला रेट कमी असेल किंवा जास्त असेल, पण ऍव्हरेजिंगमुळं आपल्याला ओव्हरऑल रेटपेक्षा कमी भावामध्येच आपली टोटल खरेदी होत असते. हे आपण काळजीपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं बाईंग ऑन एव्हरी डिप हा इन्व्हेस्टमेंटचा साधा आणि सोपा नियम आपण इथं सुद्धा वापरला पाहिजे आणि आपल्या खरेदीची ऍव्हरेज कॉस्ट आपण कमी केली पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट सेक्शन मध्ये मला जरूर कळवा आणि त्याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा.